आई, का आलीस तू इथे? मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. आता बोलण्यासारखं काही शिल्लक आहे असं वाटतंय तुला? आई प्लीज, असं तोडून का बोलता तुम्ही माझ्याशी? मग काय करायला हवं मी मंजिरी? आई, मी पहिल्यापासून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. इथे असं कोणीच नाहीये जे माझं म्हणणं ऐकून घेईल. ऐकून घ्यायला, पाठीशी उभं राहायला काडी इतका तरी विश्वास असावा लागतो ग. आई, तुम्ही तरी माझ्या बाजूने एकदा विचार करून बघा ना. काय विचार करून बघा? हा, हे सगळे तुझ्या चुकीचे परिणाम आहेत मंजिरी. आज सत्यजितला किती वाईट परिस्थितीतून जावं लागतंय. त्याची काहीही चूक नसताना नाही त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय त्याला. मी सुद्धा तुझ्या साध्या बोळ्या चेहऱ्यावर कशी काय फसले देवाला माहित. तू या घरात आलीस आणि या घरातलं सुखच संपलंय. काय काय आणि ठीक आहे. हा, आणली का त्या मुधोळकरची जन्म कुंडली? काय साहेब, तुम्ही एखादं काम आम्हाला सांगायचं आणि ते होणार नाही असं झालं का कधी? तसं नाही बाबा, यावेळेस काम जरा अवघड होतं म्हणून म्हटलं. साहेब, बातमी अशी आहे की तुम्ही खुश होणार. काय? अहो, काही दिवसापूर्वी त्या सत्यजितला अरेस्ट झाली होती. ते का? खुनाच्या आरोपाखाली. मायला डेंजरच आहे, खून बिन करते. पण कोर्टाने निर्दोष मुक्तता केली तिची. मग आपल्याला काय उपयोग त्याचा? अहो साहेब, त म्हणजे ताक भाताचा असतो. आता मग ह्याच्यातला तो सांग. आता ज्याचा मर्डर झाला तो सत्यजितच्या बायकोच्या कॉलेजमधल्या मित्राचा. म्हणजे एकदम इंटरनॅशनल बातमी आणली की तू. साहेब, असं ऐकवत आलंय की सत्यजितच्या बायकोचं लग्नाच्या आधीच दुसऱ्या. अशी समधी केस मुधोळकर. म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती म्हणलं होतं त्याचं बायकोशी भांडण झालंय म्हणून. साहेब, अनेक महत्वाची बातमी. तू बोल. ह्या केसवर जो आता इन्स्पेक्टर आहे ना, जानभोर, अहो तो आपलाच माणूस आहे. जय तांबडे महाराज, जय तांबडे महाराज. म्हणजे कसं आहे, आंधळा मागतो एक आणि तांबडे महाराज देत्यात दोन. माझी पापणी लवायच्या तू त्याला ताबडतो माझं जा जा. अरे मुधोळकर, कधी येता भेटायला? तुमची लय काळजी वाटू लागली आम्हाला. आता भेटायला मजा येणार. मुधोळकरच्या बायकोचं लफडं. माझ्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही एवढा अविश्वास दाखवला असता आई? गिरी, सांगा ना. असं फसवून दुसऱ्या कोणाशी लग्न लावूनच दिलं नसतं मी माझ्या मुलीचं. हे बघ, माझी माया आंधळी आहे असं समज हवं तर, पण माझ्या सत्यजितच्या सुखापुढे मला दुसरं काहीही नकोय. अगदी कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली तरी मी तो घेईन, फक्त त्याच्या सुखासाठी. पण मला काय म्हणायचंय ते निदान एकदा तरी. मला काही ऐकायचं नाहीये ग तुझं. आणखी किती फसवणार आहेस आम्हाला? आई अहो, मी माझं पावित्र्य सिद्ध करून दाखवेन आता. मग त्यासाठी मला कसली किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. पण माझ्यावरचे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करून दाखवेन.
या साहेब. साहेब जानभोर. जानभोर साहेब, जानभोर. वा 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 वा. अहो किती वाट बघायची तुमची. आज आनंद झाला. आज सोनियाचा दिनू. वा वा वा, क्या बात आहे जानभोर साहेब. आज आपल्या इथं. अरे काय साहेब बुवा तुम्ही. अहो मी फार एकदम टू स्टार इन्स्पेक्टर आहे हो. साधा एकदम. साधा. अरे दादा होळकरचा माणूस आणि साधा असं होऊ शकत नाही. काय घेणार तुम्ही. तोंड गोड करा, काहीतरी घ्या. नंदी बाईला काहीतरी बघ. साहेब आले, यांचं तोंड गोड करा. अरे कोण आपला. काय बुवा साहेब तुम्ही लय मोठा विषय करून टाकला फार. मला तर वाटायला लागले ना मी आता फार पंतप्रधान प्राईम मिनिस्टर झालो एकदम. हो. आता तुम्हीच आमचे पंतप्रधान. नाही पण असं उभं राहून कशाला साहेब. नाही नाही, म्हणजे तुम्ही उभं राहायचं माझं पाय दुखायचं उगाच आहे की नाही. आता आम्ही ठीक आहे जानभोर. आम्ही इथंच ठीक आहे. बरोबर का ते विखे काय म्हणले हा का काहीतरी आहे ना काहीतरी वेगळा विषय आहे म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे माझ्याशी अर्जंटली. हा आहे ना. बरोबर आहे. मला सांगा. हा. सत्यजित मुधोळकरची केस. आहे ना ती केस. नाही विषय एकदम साधा आहे. काय फार महत्वाची केस नाही. काय म्हणजे आता मुधोळकर म्हणल्यानंतर काही विषयच नाही ना हो त्या केसमध्ये आता. नाही 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 नाही. विषय कसा आणि कुठं काढायचा ते मग बघू. काय ती केस. हा. असा समजा विषय बघा. म्हणजे तो आशिष जर का मला अगोदर सापडला नसताना हा मुधोळकर गेलता हो 12च्या भावात पर. आत्ता कुठे ते पोरग. कस्टडीत आहे. चार्जशीट फाईल केली. नाही नाही अजून चौकशी चालली आहे. चार्जशीट नाही. काय ना तू तुमचा माणूस आहे हे मला म्हणजे आपला माणूस आहे हे मला अगोदर माहीत नव्हतं ना. मला ते माहिती असतं ना काय विषयच नव्हता हो पुढं. आम्हाला बी माहित नव्हतं ना. हा आम्हाला बी माहित नव्हतं. हा हा डिअरिंगबाज पोरगे आहे ना. मुधोळकरला खिंडीत पकडलं म्हणजे डिअरिंगबाजच की. हा तुम्ही या आता. हा या ना या. तुम्ही हो हा. जानभोर तुम्ही या आता. हा 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 येऊ आहे. या या या. तसंच येऊ आहे. हो तसंच या. बा येतो हा मी. ठीक आहे. साहेब त्या पोराला बाहेर काढा. जामीन मिळवा. काय करायचं ते करा पण ते पोरग इथं पाहिजे माझ्या समोर. जा. धोळकर हा सांभाळतो असता. जय तांबडे महाराज की जय. आई मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. माझ्याशीही बोलायचं नाहीये असं घडलं नव्हतं ना कधी सत्यजित. आई ठीक आहे. तसंही अघटित घडतच आहे या घरामध्ये पण त्यावर असा तात्पुरता विचार करून नाही चालणार. त्याच्या मुळापर्यंत जायला हवं. त्याबद्दलच मला बोलायचं होतं तुझ्याशी. ठीक आहे तू म्हणतोयस तर येते मी. यापुढे तुझा वेळ मागून भेटेन तुला. आई आई
बस. सॉरी. खरं तर मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण मला जे काही बोलायचंय ते लवकरात लवकर, आणि निर्णय घ्यायचा आहे तोही लवकरात लवकर. आई, हे जर मंजिरी बद्दल असेल तर नको बोलूया. हे तू काहीही बोललीस तरी मी तिच्यावर विश्वास ठेवेन असं होणार नाही. नाही सत्यजित, तुझा मंजिरीवर विश्वास आहे का नाही, ती खरी आहे का नाही, या विषयावर बोलायचंच नाहीये मला. पण जे काही चाललंय ना ते बघवत नाहीये रे. तू बोलला नाहीस तरी तुझ्या आत जे काही खतखततंय ते मला कळत नाहीये का रे. हे बघ, तुला सुखी झालेलं मला बघायचंय बस. मी सुखात आहे, मी सुखात आहे, मी शांत आहे. तू कोणाला फसवतोयस? मला ते स्वतःलाच. जाऊ दे नाही, आता हा विषय सोड. नाही, असं नाही. ज्या सुखाची मी आयुष्यभर वाट बघितली ते सुख असं हाताशी आलेलं असताना मी सोडून नाही देऊ शकत. सत्यजित, मी आतापर्यंत खूप हालापेष्टा सहन केल्या, खूप त्रास भोगले. कोणासाठी? तुझ्यासाठी ना. आणि मंजिरीमुळे मी ते सुखाचं स्वप्न नाही मोडू शकत. माझी चूक झाली. मी तुला लग्नाचा आग्रह केला आणि हे सगळं घडलं. आई, असं काही नाहीये. तुझ्यात काहीही चूक नाहीये. अशी माझी खोटी समजूत घालून काय होणार आहे सत्यजित? मला माझी चूक सुधारायची एक संधी दे. म्हणजे? हे बघ, तू मंजिरीला दुसऱ्यांदा घराबाहेर काढलंस. असं बाहेर काढण्यापेक्षा मला वाटतं आपण सरनाईकांना फोन करूया आणि तिला माहेरी घेऊन जायला सांगूया, आणि नंतर घटस्फोटाची मागणी करूया. काय बोलतेस तू हे आई? घटस्फोट घ्यायचा? हो, सगळ्यांच्या सुखासाठी सध्या तरी हाच मार्ग दिसतोय मला. नाही आई, हा मार्ग असूच शकत नाही. सध्या इतके दिवस मी ऐकलं ना तुझं, मग आता मी काय म्हणते त्याचा विचार तरी करून बघ. काय विचार करायचा आहे? मी मंजिरीला वचन दिलंय आयुष्यभर सांभाळ करण्याचं. पण तिने कुठे तिचं वचन निभावलंय? पण ती कसं वागते याच्यावर मी माझं वागणं अवलंबून नाही ठेवू शकत. आणि तिच्यामुळे जे भोगलंय त्याचं काय? हे बघ सत्या, आपण जर वेळीच काही ठरवलं नाही तर आयुष्यभर हेच दुःख भोगत बसावं लागेल. आणि पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आपण आत्ताच काय तो निर्णय घेऊया ना. काय निर्णय घेऊ मी आई? मी प्रेम केले तिच्यावर, प्रेम. मला कल्पना आहे त्याची. तुला घटस्फोटाचा सल्ला देताना मला काही आनंद होत नाहीये सध्या. मंजिरीच्या ज्या निरागस चेहऱ्यावर आपण सगळ्यांनी प्रेम केलं त्या चेहऱ्यामागे सध्या प्लीज विचार कर. माझा विचार झालाय आई. मी तुला अगदी खरं सांगू, मी आत्ता या क्षणाला मंजिरीला माफ करायला तयार आहे.
हे जे झालंय ते सगळं विसरायला तयार आहे. तिनं फक्त एकदा स्वतःहून तिची चूक मान्य करावी बस. मी तिला माफ करेन खरंच. दादा होळकर जर जास्त पैसे देऊन पाटील सारखा एक माणूस आपल्यापासून फोडू शकतो, तर मग आपण गप्प का बसायचं? काय करणार? तो पाटील आता त्याच्या ताब्यात आहे. पाटील तर सोड, पण ज्या लोकांनी दादाला जमिनी विकल्यात त्यांना जास्त पैसे देऊन जर आपण फोडलं तर त्याने काय होईल? आपली ग्रीनफील्डची जमीन तर त्यांनी सुटणार नाही ना? नाही सुटणार, पण तो पण अडकेल ना. आज ज्या परिस्थितीत आपण सापडलोय तिथेच तोही येऊन उभा राहील आणि मग आपल्याशी समजूतदारपणे समेट करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही होणार. नाही, पण मला नाही वाटत दादा एवढ्या सहजासहजी गुडघे टेकेल. टेकेल टेकेल. त्यालाही जेव्हा पैसे परत करावे लागतील, जेव्हा तोही अडकेल, घाबरेल, तेव्हा तोही गुडघे टेकेल. सत्यजित, त्याच्याकडे वेड्यासारखा पैसा आहे आणि तो या सगळ्यात किती पैसा ओतू शकतो. आणि तुला तर माहितीच आहे, पैसे उतले की सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा होतात. पैसे असले तरी नुकसान सहन करणार नाही ना तो. हो, पण ही फक्त एक शक्यता आहे. दादाची माणसं फोडणं हाच आपल्या समोरचा आता बेस्ट ऑप्शन आहे. तू पैशांची सोय करायला लाग. तू बोललीस का सत्यजितशी? हो बोलले, पण मग काढलीस ना समजूत त्याची? समजूत काय करावं कळत नाहीये वंस. म्हणजे त्याने ऐकून घेतलं नाही की काय? नाही तसं नाही. मला ना काही कळेन असं झालंय बघ. नीट सांगशील का? मी बोलले त्याच्याशी. मंजिरीला आपण माहेरी सोडून येऊया कायमचं. मग ऐकलं ना सत्यजितने तुझं? त्याला हे मान्य नाहीये वंस. तो मला म्हणाला त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तो तिला असं सोडू नाही शकणार. त्याला तिला असं स्वतःपासून वेगळं करायचं नाहीये. अगं पण तू बोलायला पाहिजे. हे तर काहीच नाही वंस. तो मला असंही म्हणाला की जर मंजिरीने त्याची माफी मागितली तर पूर्वीचं सगळं विसरून तो तिला माफ करायलाही तयार आहे.